नमस्कार, मी पंजाब डक हवामान अंदाज गुगळी धामणगाव आणि आजपासून मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील आगामी पावसाच्या स्थितीबद्दल अधिक विस्तृत आणि उदाहरणांसहित माहिती देणार आहे। राज्यात पुढील काही दिवस पावसाचे वातावरण असणार आहे। विशेषतः येत्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये आपल्याला चांगला पाऊस अनुभवायला मिळू शकतो। त्यानंतर थोडा विश्राम घेतल्यानंतर 9, 10 आणि एप्रिल 11 या तारखांदरम्यान पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे या दोन्ही संभाव्य कालावधींमध्ये आपण सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे। आता आपण या पावसाच्या वितरणाबद्दल अधिक माहिती घेऊया। हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी आणि एकाच तीव्रतेचा नसेल। तो दररोज वेगवेगळ्या भौगोलिक भागांमध्ये आपली हजेरी लावणार आहे। उदाहरणार्थ, जर आज पावसाने विदर्भातील काही भागांमध्ये हजेरी लावली, तर उद्या तो पश्चिम महाराष्ट्राकडे सरकू शकतो। म्हणजेच हा पाऊस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 2-2 दिवसांचा मुक्काम करत पुढे जाईल। त्यामुळे आपल्या भागातील संभाव्य पावसाच्या वेळेबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे। आता आपण काही विशिष्ट जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करूया। बीड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांना मी विशेष सूचना देऊ इच्छितो की जर तुमच्या शेतात कांदा पीक तयार असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा, कारण आमच्या अंदाजानुसार तुमच्या बीड जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। यासोबतच नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण लक्षणीय राहू शकते। इतकेच नव्हे तर कोकण किनारपट्टीवरही पावसाची शक्यता आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश यांसारख्या प्रमुख कृषी विभागांमध्ये पावसाचे प्रमाण दिसून येईल। मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल। काही ठिकाणी तो जोरदार बरसेल तर काही ठिकाणी केवळ हलक्या सरींची शक्यता आहे। म्हणजेच या विभागांमध्ये पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल। त्यामुळे आपल्या विशिष्ट परिसरातील हवामानाचा अंदाज घेत राहणे महत्त्वाचे आहे। आता आपण विदर्भाकडे वळूया। विदर्भात या वेळेत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये थोडाफार पाऊस जाणवू शकतो, पण त्याची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील पावसापेक्षा कमी असेल। त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, परंतु वातावरणातील बदलांवर लक्ष ठेवणे उपयुक्त ठरेल। या अंदाजात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख वारंवार येत आहे। त्याचे एक खास कारण आहे। योगायोगाने याच भागांमध्ये, विशेषतः नगर जिल्ह्यातील नगर आणि गंगापूर तालुक्यांमध्ये कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी आणि उद्याचा दिवस उजाडण्यापूर्वीच आपला काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, कारण आमच्या अंदाजानुसार राज्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवसांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काढणी केलेला कांदा खराब होऊ शकतो। शेवटी मी तुम्हाला हे आश्वस्त करू इच्छितो की जर अचानक वातावरणात कोणताही मोठा बदल झाला तर मी त्वरित एक नवीन आणि अद्ययावत माहिती देणारा लाईव्ह मेसेज घेऊन तुमच्या भेटीला येईल। त्यामुळे माझ्या पुढील सूचनांसाठी तयार रहा।